अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात भीम आर्मीची ठाम भूमिका. आंबेडकरी नेत्यांच्या एकत्रीकरणाचं आवाहन. अनुसूचित जाती एससी आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याच्या प्रस्तावित धोरणाच्या विरोधात भीम आर्मी महाराष्ट्राने ठाम भूमिका घेतली असून समाजात फूट पाडणारे आणि संविधानातील समान हक्कांच्या तत्वाला बाधा आणणारे कोणतेही उपवर्गीकरण मान्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष अशोक कांबळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनातून ही भूमिका मांडली. एकच ताट सर्वांना करून दिलेलं आहे, परंतु आज त्या ताटामध्ये माती कालवण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून करत आहेत. परत एकदा पडद्याच्या मागून मनुस्मृती कशी लागू करायची महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये हे षडयंत्र हे करत आहेत. परंतु यांचं हे षडयंत्र आम्ही हाणून पाडू, याचा आम्ही तीव्र निषेध करू, तीव्र विरोध करू आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये हे उपवर्गीकरण लागू होणार नाही याची दक्षता आम्ही घेत आहोत. या महाराष्ट्रामध्ये लवकरच बीड जिल्ह्यामधून 10 तारखेला एक प्रचंड मोठा 58 समाजाचा लाँग मार्च निघत आहे. या लाँग मार्चचं नेतृत्व त्या महापुरुषांची विचारधारा करत आहेत आणि समाज करत आहे, आंबेडकरी समाज करत आहे. त्याच्यामुळे आम्ही रिपब्लिकन सर्व नेत्यांना आवाहन करत आहोत की जिथे समाज आहे तिथे आपण एकत्र या. आता खरं ऐक्याची भूमिका तुम्ही घेतली पाहिजे, कारण समाजाला तुमची आवश्यकता आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या अनुसूचित जातीला जे आरक्षण दिलं आहे ते आरक्षण एकसंघ ठेवण्याचं काम आपल्याला करावं लागेल. म्हणून सर्व समाजाच्या नेत्यांना आम्ही आवाहन करतो. रामदास आठवले साहेब असतील, बाळासाहेब आंबेडकरजी असतील, आनंदराज आंबेडकरजी असतील किंवा प्रस्थापित अजून कवाडे सर असतील, जे कोणी नेते आहेत या सर्वांनी आता एकत्र व्हा. आणि तुम्ही अगर एकत्र आला नाहीत तर लक्षात ठेवा, तुमच्याशिवाय आम्ही हा आंदोलन यशस्वी करू, हे लाँग मार्च यशस्वी करू आणि येणाऱ्या 26 जूनला आझाद मैदानामध्ये आम्ही धडक देत आहोत. हे 10 लाखाचं निळं वादळ या मंत्रालयाचा घेरावही करेल, मुख्यमंत्र्याचाही घेराव करेल. आणि तरीसुद्धा अगर तुम्ही या उपवर्गीकरणाच्या नादी लागत असाल, या महाराष्ट्रामध्ये असंतोष निर्माण करत असाल, तर या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे ज्या ठिकाणी कार्यालय आहेत, ज्या ठिकाणी तुमचे आमदार खासदार मंत्र्यांचे कार्यालय आहेत, त्या ठिकाणी मी आंदोलन करू, त्याला टाळा लावण्याचं काम आम्ही करू. आणि या महाराष्ट्रामध्ये तुमची एकही गाडी आम्ही फिरू देणार नाही. तुमच्या पत्रकार परिषदा आम्ही उद्ध्वस्त करू, तुमच्या सभा आम्ही उद्ध्वस्त करू. आणि हा संघर्ष आंबेडकरी समाजाचा आणि तुमचा हा चालू राहील, पेटत राहील. कारण आमचा जीव गेला तरी चालेल, परंतु हे उपवर्गीकरण या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये आम्ही लागू करू देणार नाही आणि तुम्हाला मनुस्मृती या देशामध्ये परत एकदा आणू देणार नाही. जय भीम, जय भारत.